नमस्कार मित्रांनो, आजचा हा अध्याय खूप खास आहे. कारण आज आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना कृपा करण्यापूर्वी कोणते चिन्ह देतात ते. अनेक वेळा स्वामी आपल्या जवळ असतात, मदत करत असतात, मार्ग दाखवत असतात, पण आपण ओळखत नाही. म्हणून हा अध्याय शेवटपर्यंत नक्की ऐका. मित्रांनो, जेव्हा स्वामी समर्थाची कृपा सुरू होते तेव्हा सर्वात पहिले चिन्ह दिसते वारंवार स्वामीचे नाव ऐकू येणे. तुम्ही कुठेही जा, मोबाईलवर व्हिडिओ उघडा, मंदिराजवळून जा, कोणाच्या तोंडून ऐका, सतत श्री स्वामी समर्थ हे नाव कानावर येत असेल तर हा साधा योगायोग नसतो. स्वामी तुम्हाला सांगत असतात, माझ्याकडे वळ, मी तुझ्या सोबत आहे. काही लोक म्हणतात अचानक सोशल मीडियावर स्वामींचे फोटो दिसू लागले. हे देखील स्वामी तुमच्या सोबत आहे याचे संकेत असतात. संकटात अचानक मदत मिळणे. मित्रांनो, कधी कधी आयुष्यात असा वेळ येतो जेव्हा कुठेही मार्ग दिसत नाही. पैशांची अडचण, नोकरी नाही, घरात त्रास, मन अस्वस्थ, पण अचानक एखादा माणूस मदतीला येतो. काम होते, पैसे मिळतात, योग्य व्यक्ती भेटते. हे फक्त नशीब नसते. अनेक भक्त मानतात तो मार्ग स्वामी समर्थच पाठवतात. कारण स्वामींना भक्तांची काळजी असते. स्वप्नात दर्शन होणे हे सर्वात मोठे शुभचिन्ह मानले जाते. अनेक भक्त सांगतात, स्वामी महाराज स्वप्नात आले, काही बोलले, प्रसाद दिला, हात ठेवला किंवा फक्त दर्शन दिले. तर मित्रांनो, जीवनात काहीतरी चांगले घडण्याची सुरुवात असते. कधी संकट दूर होणार असते तर कधी मनाला आधार मिळणार असतो. तेव्हा स्वामी स्वप्नातून भेट देतात. जर तुम्हालाही स्वप्नात स्वामी दिसले असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मनाला अचानक शांती मिळणे. कधी तुम्ही खूप त्रासात असता, रडत असता, तणावात असता, पण अचानक मन हलकं होते, शांती मिळते, भीती कमी होते. हे कसं होते बरं? भक्तांनो, ही स्वामींच्या कृपेची ऊर्जा असते. अडकलेली कामे सुरू होणे. काही कामे महिन्यांपासून अडकलेली असतात. नोकरी लागत नाही, लग्न जमत नाही, कोर्ट केस अडकते, व्यवसाय चालत नाही, पण अचानक यातनं मार्ग निघतो. फोन येतो, संधी मिळते, योग्य निर्णय होतो. हे देखील स्वामींचे संकेत असतात. कारण स्वामी वेळ आल्यावरच कार्य करतात. जर तुम्हाला यापैकी कुठलाही अनुभव आपल्या आयुष्यात आला असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.